खोपा काळीजाचा या माझ्या कविता संग्रहातील ही कविता मी दररोज एक नव्या विषयाची कविता आपल्या सर्वांच्या करिता सादर करीत असते। माझ्या कविता ह्या सामाजिक स्तरावरच्या असून शेतीमातीच्या आहेत, निसर्गावरच्या आहेत, राजकारण, समाजकारण म्हणजे सर्वच विषयाला मी कवितेच्या माध्यमातून हात घालण्याचा प्रयत्न करीत असते। कौटुंबिक सुद्धा कविता आहेत, भावनिक आहेत, नात्यागोत्याच्या कविता आहेत। आजची माझी ही कविता खोपा काळीजाचा या माझ्या कविता संग्रहातील आहे आणि या कवितेचं शीर्षक आहे माय। माय असते भुकेली लेकरांच्या दोन प्रेमाच्या शब्दाची। माय असते भुकेली लेकरांच्या प्रेमाच्या दोन शब्दाची, पण ते दोन शब्दही बोलायला मुलगा तयार नसतो। पण ते दोन शब्दही बोलायला मुलगा तयार नसतो, याला काय म्हणावे? पण ते दोन शब्दही बोलायला मुलगा तयार नसतो, याला काय म्हणावे? मायच्या जवळ नसतो पैसा, मायच्या जवळ नसतो पैसा, मुलगा असतो हरामी वासनेचा पिसा। मायच्या जवळ नसतो पैसा, मुलगा असतो वासनेचा भुकेला हरामी पिसा। बायकोचा गुलाम कुत्रा जणू पोट भऱ्या, बायकोचा गुलाम कुत्रा जणू पोट भऱ्या। सासू सासऱ्याच्या घरी खातो अंधारात शिळ्या बासी पुऱ्या। बायकोचा गुलाम कुत्रा जणू पोट भऱ्या आणि सासू सासऱ्यांच्या घरी आयत खातो अंधारात शिळ्या बासी पुऱ्या। काय दिलं कोण जाणे करून टाकला बैल, काय दिलं कोण जाणे करून टाकला बैल। बायकोने हो म्हटले की हो म्हणतो, बायकोने हो म्हटले की हो म्हणतो, नाही म्हटले की नाही म्हणतो। बायकोने हो म्हटले की हो म्हणतो, नाही म्हटले की नाही म्हणतो। पक्का घेतला नाथून नाथ नाही सैल, पक्का घेतला नाथून नाथ नाही सैल। मुलाने शिक्षण सोडलं घर सोडलं, मुलानं शिक्षण सोडलं घर सोडलं, कर्तव्य सोडलं, स्वतंत्र बुद्धीचं जगणंही सोडलं। मुलाने शिक्षण सोडलं, घर सोडलं, कर्तव्य सोडलं आणि स्वतंत्र बुद्धीचं जगणंही सोडलं। भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, मायच्या प्रेमालाही एका झटक्यात तोडलं। भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, मायच्या प्रेमालाही एका झटक्यात तोडलं। असं कसं कोणतं हे प्रेम, असं कसं कोणतं हे प्रेम, मुलाने त्याच्या गणगोताला सोडावं हाच मुलीचा गेम। असं कसं हे प्रेम, मुलाने त्याच्या गणगोताला सोडावं हाच मुलीचा गेम। काय काय मिळेल घरदार सोडून, काय काय मिळेल घरदार सोडून, धन दौलत पैसा आणि अशाने कुटुंबातील गोडवा आणि आधार मिळणार तरी कसा। आणि अशाने कुटुंबातील आधार आणि गोडवा मिळणार तरी कसा, अशाने कुटुंबातील गोडवा आणि आधार मिळणार तरी कसा।